नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा फार फार स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आणखीन एकदा फारच रुचकर अशी वेगळ्या पद्धतीची नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा. विश्वास ठेवा, तुम्हाला ही फार आवडेल. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. त्यानंतर मी ते 2 कप लाल भाजीची पाने घेतलेली आहेत. तर तुम्ही ते पालक नाही तर मेथीचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला ही जी भाजी आहे ती 2 मिनिटापर्यंत शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही ते शेपूचा पण वापर करू शकता. तर आता इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि ही भाजी आता व्यवस्थित शिजली आहे. मग आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये ही शिजवलेली सगळी भाजी घालायची आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. मग यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये 5-6 लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि हे सगळे साहित्य एकदम बारीक वाटून घ्यायचे आहेत. तर मी ते सगळे साहित्य एकदम बारीक वाटून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला ही वाटलेली पेस्ट घालायची आहे. तर ही पेस्ट आपल्याला सगळी नाही घालायची आहे, थोडी थोडी पेस्ट घालायची आहे. आणि आता हे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मग पीठ मळून झाल्यानंतर हे पीठ आपल्याला 5 मिनिटापर्यंत असेच ठेवून द्यायचं आहे. मग हे पीठ भिजल्यानंतर या पिठाचा गोळा बनवायचा आहे आणि या गोळ्याला पीठ लावायचं आहे आणि याची आता आपल्याला पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे. तर मी इथे ही जी पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपल्याला याचे गोल आकारमध्ये पीसेस कट करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे गोल आकारमध्ये आपल्याला पीसेस कट करायचे आहेत. तर तुम्ही याचे छोटे गोळे बनवून पण याच्या छोट्या आकारमध्ये पुऱ्या लाटून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला हे कट करायचे आहे. तर तुम्ही याच्यापेक्षा मोठे पण हे पीसेस कट करून घेऊ शकता. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी जी आहे ती फ्राय करायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर आता आपल्याला या सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचा चविष्ट असा नाश्ता बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाहीतर कोणत्याही भाजी या ग्रेव्हीबरोबर नाश्त्यामध्ये या जेवणामध्ये गरमागरम सर्व करू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.